हाय हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला उन्हाळी कामातील सांडगे रेसिपी कशी बनवायची आहे ते सविस्तरपणे सांगणार आहे. त्याच्यासाठी मी हे सांडग्यासाठी पीठ दळून घेतलेलं आहे. त्याच्यासाठी 1 किलो हरभऱ्याची डाळ आणि अर्धा किलो मटकीची डाळ घेतलेली आहे आणि ते 5 नंबरच्या चाळणीने दळून घेतलेले आहे. अशा पद्धतीने रखरखीत पीठ झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि लसूण घेतलेला आहे, लसूण वाटून घेतलेला आहे. बराचसा अर्धी वाटीपेक्षा जास्त लसूण घेतलेला आहे. अर्धी वाटी मेथी घेतलेली आहे आणि 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे चिरून. 1 चमचा हळद, 2 चमचे जिरे वाटून घेतलेले आहे. 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आणि 2 चमचे मीठ घेतलेले आहे. चवीपुरतं आपल्याला जास्त प्रमाणात मीठ लागलं तरी आपण वापरू शकतो. आणि त्याच्यानंतर मी आता या पिठामध्ये हे सर्व एकत्रित हलवून घेणार आहे. या सांडग्याच्या पिठामध्ये आता मिरची पावडर, मिरची आपल्याला जेवढ्या प्रमाणात तिखट पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण कमी जास्त करू शकतो. जिरी मी सर्व वापरणार आहे. जिरी थंड असते, त्याच्यामुळे जिरीसुद्धा आपल्या शरीरात गेली पाहिजे. हळद 1 चमचा वापरलेला आहे मी आणि हिंग अर्धा चमचा घेतलेला आहे. हे सर्व पिठामध्ये टाकून मी एकत्रित हलवून घेणार आहे. लसूण पूर्ण वापरणार आहे मी, कारण लसणामुळे सांडग्याची टेस्ट छान लागते. आणि कोथिंबीर आणि मेथी एकत्र धुवून घेऊन मी आता याच्यामध्ये पिठामध्ये टाकणार आहे. हे सर्व सामान टाकल्यानंतर एकत्रित पीठ हलवून घेऊन मला जेवढ्या प्रमाणात पाणी पाहिजे आहे तेवढ्या प्रमाणात पाणी टाकून मी ते सर्व मिश्रण एकत्रित हलवून घेणार आहे आणि पिठाचा गोळा तयार करणार आहे. हे पीठ साधारणपणे 2 तास भिजवून द्यायचं, त्याच्यानंतर सांडगे घालायचे. हे पीठ थोडंसं मोठ्या चाळणीने आपण दळतो, त्याच्यामुळे चांगलं भिजवून द्यायचं. भिजल्यानंतर सांडगे तोडायचे. खूप छान असे सांडगे तयार होतात या पिठाचे. तुम्हाला मी या पिठाचा गोळा कसा बनवणार आहे मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे. आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाणी पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी ओतायचं. थोडं थोडंच पाणी घालायचं. जास्त प्रमाणात पाणी घातल्यावर जास्त पातळ पीठ होईल. आपल्याला जेवढं पाणी, आपण गव्हाचं पीठ कसं मळतो त्या पद्धतीनेच मळायचं आणि पिठाचा गोळा घ्यायचा करून. हे आपल्याला सांडगे वर्षभर टिकवायचे असतात, त्याच्यामुळे चांगले याला 2 ते 3 ऊन द्यायचे, नाहीतर हे वाळण्यात कमतरता झाली तर पीठ तयार होते सांडग्यांचं. ऊन चांगलं दिले ना सांडगे चांगले वर्षभर टिकतात. अशा पद्धतीने हा माझा गोळा तयार झालेला आहे पिठाचा, घट्टसर असा. आणि आता भिजून हा सांडगे घालण्यासाठी 2 तासामध्ये तयार होईल. या पिठाला 2 तास भिजून द्यायचं. तुम्ही बघू शकता, थोडं रखरखीतच दळावं लागतं. 5 नंबरच्या चाळीने मी हे दळलेलं आहे.